हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर। आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे आपण तुमच्यासाठी। कारण मैदानी चाचणीमध्ये मार्क्स भरपूर विद्यार्थ्यांना कमी आहेत, काही जणांना मध्यम आहेत, परंतु आता त्यांना किती मार्क्स लेखीसाठी घ्यावे लागतील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण 3 कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत। त्या सगळ्यात पहिली येते की थोडे कमी मार्क्स आहेत, जे की 32 ते 36 मध्ये आहेत। त्यानंतर चांगले मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना 38 ते 39 हे आपण चांगले मार्क्स समजू यावेळेस, कारण विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले नाहीत, आपण मेरिटमध्ये देखील बघितलेलं आहे। आणि नंतर उत्तम मार्क्स आहेत जे की 40 ते 45च्या मध्ये त्यांच्यासाठी देखील आपण माहिती सांगणार आहे। तर त्याआधी बघूया की विद्यार्थ्यांना कमी मार्क्स का पडले, याची काय कारणे होती। तर भरपूर विद्यार्थ्यांपैकी ही पहिली असे भरपूर विद्यार्थी होते की त्यांची ही पहिली भरती होती, त्यामुळे त्यांना अनुभवाअभावी कमी मार्क्स देखील पडलेले आहेत। त्यानंतर मुंबई, पालघर, ठाणेसारख्या ठिकाणी असलेली वातावरणाचा जबरदस्त परिणाम झाला विद्यार्थ्यांना, त्यामुळे देखील त्यांचे मार्क्स पडले नाहीत। आणि भरती प्रक्रिया ही जलद चालू आहे, त्यामुळं गैरसोय झालेले आहे विद्यार्थ्यांचे भरपूर, त्यामुळे त्यांना परफॉर्मन्स देता आला नाही आणि वेळ कमी भेटल्यामुळं प्रक्रिया जलद झालेली आहे। तर सगळ्यात पहिलं आपण बघायचं आहे की लेखी परीक्षेत किती मार्क्स घ्यावे लागतील। आता सगळ्यात आधी सांगणार आहे आपण 32 ते 36वाल्या विद्यार्थ्यांसाठी। तर तुम्ही सगळ्यात आधी गोष्ट लक्षात ठेवायची की आपण 70, 75, 80 वगैरे मार्क्सचा विचार देखील करायचा नाही। आपल्याला जर यावर्षी निवड यादीमध्ये नाव आणायचं असेल तर पेपर जर सोपा मध्यम कसा आला, सोपा किंवा मध्यम जरी आला तर 90च्या आत आपण चुकूनही यायचं नाही। काही करा, कसाही अभ्यास करा, कोणताही टेस्ट सोडवा, कसंही टाईम मॅनेजमेंट कवर करा, पण आपलं टार्गेट हे 90+ पाहिजे। आणि जर कठीण दर्जाचं आलं तर तुमचं 85 पुढे देखील तुमचं काम होऊ शकते, पण टार्गेट 90+ ठेवायचं आहे। त्यानंतर 37, 38, 39 मार्क्सवाले विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही देखील अजिबात आता मार्क्स आपले थोडे मध्यम दर्जाचे, जास्त काय मार्क्स हे पण आपण म्हणू शकत नाही, कारण लेखी पेपर कसा येईल सांगता येत नाही। टार्गेट 90+ ठेवायचं आहे। सोपा पेपर आला तर तुम्ही 87, 88 आत अजिबातच यायचं नाही, कारण असं नाही की आपल्याला जास्त मार्क्स आहेत। जर पेपर जर आपल्या फेवरमध्ये नाही आला तर 33, 32वाले आपल्याला अगदी सहजपणे पुढे जाऊ शकतील। आणि जर पेपर जर कठीण आला तर तुमचा 80, 82, 83 मध्ये देखील संधी आहे, परंतु आपलं अभ्यास करताना टार्गेट हे 90+ ठेवायचं, सगळ्यांसाठी सांगणार आहे आपण हे। त्यानंतर 41, 40, 43 हे जरा उत्तम कॅटेगरीमध्ये विद्यार्थी मोडतात, कारण हे जरा सध्या भरपूर मार्क्स आहेत हे मार्क्स देखील। तर तुम्ही देखील टार्गेट 90+ ठेवूनच अभ्यास करायचा आहे। पेपर जर सोपा आला तर तुम्हाला 4-1 मार्क कमी जास्तमध्ये संधी भेटू शकते, 86, 87+ तरी कमीत कमी घ्यावेच लागतील। आणि पेपर जर कठीण आला तर ठीक आहे, तुम्हाला कधी तर 80 मार्क्सवर देखील तुम्हाला संधी उपलब्ध होऊन जात्या। कारण कसं होतं, 40, 41, 43 मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की जास्त मार्क्स आहेत, परंतु असं काही नसतं। पेपर जर आपल्या फेवरमध्ये नाही आला तर आपले मागले विद्यार्थी आपल्या पुढे जाऊ शकतात लगेच। आता सगळ्यात एकदम चांगले मार्क्स घेतलेले विद्यार्थी म्हणजे 45 ते 50च्या मध्ये पण आहेत विद्यार्थी, नाही असं नाही, भरपूर विद्यार्थी आहेत। तर तुम्ही देखील अभ्यास करताना 90+ टार्गेट ठेवायचं आहे, कारण आपल्याला टार्गेट ठेवून तसा अभ्यास करायचा आहे। पेपर कसा येईल, आपण अवघड येईल, सोपा येईल, आपण याची काही सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही, काठीण्यतेवर मेरिट ठरते। तुम्ही देखील पेपर सोपा किंवा मध्यम आला तर 85, 87 मार्क्स हे घेऊनच ठेवा, कारण कसं आहे, जास्त मार्क्स आलेले कधी वाया जात नाहीत। आपलं टार्गेट ओपनमध्ये पाहिजे, ओपनमध्ये सिलेक्ट, आपण कास्टचा विचार पण करायचा नाही, कारण मैदानी चाचणी आपण ओपनमधनं टॉप मारलं तर अंतिम निवडी आधी पण ओपनमधनं मारायचे आहे। आणि जर एकदम हार्ड आला तर तुमचा 80+ मध्ये देखील तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे, काय अडचण येणार नाही। तर आता आपण थोडक्यात सांगूया की राहिलेल्या दिवसात तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला कसे मिळवता येतील। तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त प्रश्नपत्रिकांचं जास्त वाचन करायचं आहे, लय सोडवायचं नाहीत, 1 किंवा 2 सोडवा, पण वाचन जास्त करायचं आहे। आणि अभ्यास आता हे दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे की अभ्यासक्रमात जास्त बदल करायचा नाही, जे आपण वाचतोय तेच वाचायचं आहे। आणि आठवड्यातून 2 दिवस टाईम लावून टेस्ट सोडवायचे आहे आणि त्याचं ॲनालिसिस प्रॉपर करायचं आहे। म्हणजे आठवड्यातून 2 दिवस जरी सोडवलं तर भरपूर आहे। आणि खास करून चालू घडामोडी आणि जिल्हा विशेष हेच मेरिट फिरवणार यावर्षी, आपण सांगणारच आहे यावर। अभ्यास करत असताना खास करून या गोष्टीवर लक्ष द्यायचं की आपण टेस्ट जे सोडवल्या त्यामध्ये आपले कोणते प्रश्न चुकलेले आहेत, ते प्रश्न आपले पुन्हा चुकले नाही पाहिजेत, याचे आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, कारण तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊन तुमचे 1-2 मार्क्स घालवणार आहेत। त्यानंतर जिल्हा विशेष किंवा रिपीट झालेले प्रश्न खास करून हे देखील तुम्ही प्रॉपर करायचं, जिल्हा विशेषला अजिबात हलक्यात घ्यायचं नाही। आणि चालू घडामोडी, यावर्षी चालू घडामोडी देखील मागच्या वेळीसारखं मेरिट फिरवणार, त्यामुळे चालू घडामोडी देखील प्रॉपर करायचं आहे। तर हा होता आपला आजचा छोटी माहिती तुमच्यासाठी। त्यामुळे सांगण्याचा आपला ओव्हरऑल हेतू हाच की 90+चं टार्गेट ठेवून अभ्यास चालू करा। कमी जास्त पेपरच्या काठीण्यतेनुसार पेपरच्या दर्जानुसार कमी जास्त मेरिट होऊन जाईल। तर तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय हिंद।